अधिक महिना सुरू आहे आणि या पवित्र काळात घरात एखाद्या गोड बाळाचा जन्म झाला किंवा दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काय करावं? मनात लगेच शंका येते. आता सूतक लागलंय, मग अधिक महिन्याची पूजा कशी करायची? आमचं पुण्य वाया जाईल का? दान कधी करायचं? जर तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खास तुमच्यासाठीच आहे. शास्त्रानुसार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, सर्वात आधी हे समजून घ्या की अधिक महिना म्हणजे काय. तर चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांमधील फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, त्याला आपण अधिक महिना असं म्हणतो. हा महिना पूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. आता सूतक म्हणजे काय? तर घरात बाळ जन्माला आलं की त्याला आपण वृद्धी सूतक असं म्हणतो, जे 10 दिवसाचं असतं. आणि घरात कोणाचा मृत्यू झाला तर त्याला आपण मृत सूतक म्हणतो, जे 10 ते 13 दिवसाचे असते. हा काळ निसर्गाने आणि शास्त्राने आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आत्मिक शुद्धतेसाठी दिलाय. त्यामुळे सूतक लागणं म्हणजे काही अशुभ घडणं नव्हे, तर तो एक नियम आहे. आता मुख्य प्रश्न, सूतकात पूजा करावी का? तर याचं उत्तर आहे नाही. सूतकाच्या काळात बाह्य किंवा कर्मकांडात्मक पूजा वर्ज्य असते. सूतकात काय टाळावं? तर देवघराला हात लावणं किंवा मूर्ती स्पर्श करणं टाळावं. मोठ्या पूजा, होम हवन किंवा मंदिरात जाणं टाळावं. दीपदान किंवा नवीन संकल्प सोडणं या गोष्टी टाळाव्यात असं शास्त्र सांगतं. पण सूतकात काय करता येतं? तर शास्त्र सांगतं, सूतक तुमच्या शरीराला आणि बाह्य कर्माला लागतं, तुमच्या मनाला नाही. त्यामुळे अधिक महिन्यात सूतक असतानाही तुम्ही मनातल्या मनात विष्णू नामाचा जप करू शकता, जसे ओम नमो भगवते वासुदेवाय. रामरक्षा, गीता किंवा विष्णू सहस्त्रनाम मनात म्हणू शकता किंवा मोबाईलवर ऐकू सुद्धा शकता. मनात देवाचं स्मरण करून दिवा लावण्याची मानसिक प्रार्थना करू शकता असं सांगितलं जातं. लक्षात ठेवा, मनाने केलेली भक्ती ही सर्वात श्रेष्ठ असते असं सांगितलं जातं. आता सूतक संपल्यानंतर पूजा कधी आणि कशी करावी? तर बाळाच्या जन्मानंतर किंवा मृत्यूनंतरचे सूतक, जे साधारणतः 10 ते 13 दिवसाचे असते, हे संपल्यावर घर स्वच्छ धुवून घ्यावं. घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावं. स्वतःची शुद्धी करावी, जसे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवघर स्वच्छ पुसून घ्यावं. देवांना स्नान घालून पुन्हा सजवावं. यानंतर तुम्ही अधिक महिन्याचे सर्व विधी करू शकता, जसे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा किंवा सत्यनारायण पूजा तुम्ही करू शकता. तुळशी पूजन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीपदान आपण या दिवसात करू शकता. ब्राह्मणाला किंवा गरजूला अन्नदान आणि वस्त्रदान सुद्धा तुम्ही करू शकता असं सांगितलं जातं. आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की अधिक महिन्याचे शेवटचेच काही दिवस उरलेत आणि घरात सूतक लागलंय, मग आमचं व्रत अपूर्ण राहील का? तर अशा वेळी अजिबात घाबरू नये. आपण अधिक महिन्याचा संकल्प आणि भक्ती मनात जिवंत ठेवावी. सूतक काळात फक्त मानसिक जप करावेत आणि जेव्हा अधिक महिना संपून जाईल आणि तुमचे सूतकही संपेल, त्यानंतर आपण आपल्या क्षमतेनुसार दानधर्म, दीपदान किंवा गरजू व्यक्तींना भोजन द्यावं. कारण भगवान पुरुषोत्तम हे आपल्या मनातील भाव पाहतात, केवळ तारीख किंवा अधिक मासच नाही. तर मंडळी, अधिक महिना हा भीतीचा किंवा गोंधळाचा काळ अजिबात नाही. तो भक्ती आणि संयमाचा काळ आहे. जन्माचा आनंद असो वा मृत्यूचं दुःख, भगवंताचे नाव प्रत्येक परिस्थितीत आपल्याला शांतता देतेच. एक गोष्ट नक्की आहे, प्रत्येक समाजाचे, कुटुंबाचे कुळाचार आणि नियम थोडे वेगळे असू शकतात. त्यामुळे कोणताही मोठा विधी करताना आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरुजींचा सल्ला किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच कार्य करावे. कारण अधिक महिना म्हणजे आपला पुरुषोत्तम मास, भगवान श्रीहरी विष्णूंच्या भक्तीचा, जपाचा, दानाचा आणि आत्मशुद्धीचा अत्यंत पवित्र काळ आहे. आपण सगळेच या महिन्यात दिवा लावतो, दान करतो, देवाची पूजा करतो. अशा संपूर्ण गोष्टी आपण या काळात करू शकता. पण यासाठी भाव महत्वाचा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये अधिक महिन्यात सूतक असेल तर पूजा करावी का? बाळ जन्मल्यानंतरचे सूतक आणि मृत्यूनंतरचे सूतक यात काय फरक असतो? अशा वेळी देवपूजा, व्रत, जप, दीपदान किंवा अधिक महिन्याचे उपाय कसे करावेत? अनेकांच्या मनात हे प्रश्न असतील आणि चुकीच्या माहितीमुळे भीतीही निर्माण झाली असेल. मग श्रद्धा आणि नियम यांचा योग्य समतोल ठेवून आपण सूतकाच्या काळातही मन शांती आणि देवकृपा मिळवू शकतो. याची माहिती तुम्हाला यात मिळाली असेल आणि ती योग्य वाटत असेल अशी खात्री आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल
त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.